श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आषाढ महिना हा हिंदू पंचांगानुसार चौथा महिना आणि या महिन्यापासून अधिक सणांना सुरुवात होत असते. तसं बघायला गेलं तर या आषाढ महिन्यापासून सणावारांची रेलचेल सुरू होते. आषाढ महिना संपायला काही दिवस बाकी आहेत आणि त्याचबरोबर या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपण सेवा उपासना करत असतो. आषाढ महिना संपण्याआधी आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा आवर्जून करायच्या आहे. तर त्या कोणत्या आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मास सुरू होतो आणि या चातुर्मासाला सुरुवात ही देवशयनी एकादशीपासून होत असते. या कालावधीत आपण सर्वच जण श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करत असतो. नंतर श्रावण महिना येतो आणि श्रावण महिन्यात आपण महादेवांची सेवा करतो. नंतर गणपती, पितृपक्ष या सगळ्या सेवा करत असतो. या सगळ्या सेवा करता करता आपण सर्व देवांच्या सेवा करत असतो आणि त्या तिथीला आपण त्या देवांची सेवा करत असतो. परंतु या चातुर्मासाच्या कालावधीत सर्व सेवा करत असता विशेष म्हणजे श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला आवर्जून करायची असते. आषाढ महिन्यात आपण साती आसरा म्हणजेच देवीला नैवेद्य दाखवत असतो. आषाढ महिन्यात बऱ्याच ठिकाणी बघा हे मंदिर असेल किंवा ग्रामदेवता जे आपली ग्रामदेव आहे त्या ग्रामदेवाला नैवेद्य अर्पण करत असतो. त्याचबरोबर आषाढ महिन्यात बऱ्याच भागात म्हसोबाला मांसाहाराचा नैवेद्य अर्पण केला जातो. म्हणजेच काय तर एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो. प्रत्येक गावात ही वेगवेगळी प्रथा असते. आता तुमच्याकडे जरी असेल तर ती तुम्ही करू शकता. तुमच्याकडे प्रथा नसेल तरीही गोष्ट तुम्ही करू शकता. बघा त्याचबरोबर आषाढ महिन्यात किमान एक तरी सवाष्णीला जेवू घाला. आषाढ महिना हा बघा मरी आईचा महिना म्हणून मानला जातो. त्यांचा मानसन्मान आपण करायचा असतो. जसं की साती आसरांना नैवेद्य दाखवला जात असतो. नसेल तर तुमच्या गावात ग्रामदेवता असते. जसं की गावात बघा माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कुठले दुर्गा मातेचं मंदिर, कुठल्याही देवीचं मंदिर असेल ना तर बघा तुम्हाला तिथे देवीचं मंदिर असेल त्या मंदिरातल्या देवीला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मानायचं आहे. आपल्या कुलदेवीचं बघा प्रतीक मानायचं आणि नैवेद्य किंवा बघा मग तुम्ही 7 किंवा 9 नैवेद्य अर्पण करायचे आहे. प्रत्येक गावात प्रत्येक भागात थोडीफार वेगवेगळी पद्धत असते. आता आमच्याकडे मळगंगा मातेचं मंदिर आहे तर तिला हे पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. आता तुमच्याकडे बघा जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. आषाढ महिना संपण्याआधी तुम्हाला हे काम एक आवर्जून करायचं आहे. आता तुमच्याकडं पद्धत नसेल तरी देखील तुम्ही काय करायचं आहे, आषाढ महिन्यात ग्रामदेवतेला अगदी डाळ भात भाजी पोळी बघा अगदी त्या आणि गोड काहीतरी म्हणजेच खीर शिरा तुम्ही काहीही केलं तरीही चालेल आणि त्याचे 7 किंवा 9 असे नैवेद्य दाखवले तरीही चालतो. हा सगळा नैवेद्य देवीच्या मंदिरात जाऊन द्यायचा आहे. त्याचबरोबर एक नारळ फोडायचा आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करा. आषाढ महिना हा देवीचा महिना मानला जातो. तर या महिन्यात आवर्जून एक तरी सवाष्णी आवर्जून जेवू घाला. तसंच बघा आषाढ कालाष्टमी ते अमावस्यापर्यंत घरातील महिलांनी सेवा करायची असते. हे बघा हे घरातील बघा महिलांनी सेवा करायची असते. मग ती कोणीही महिला असो, अगदी विधवा असेल तरीही ही सेवा करू शकते. कुटुंबावर बघा आपल्या कुटुंबावर कोणतीही संकट येऊ नये म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे जेवढे शक्य होतील तेवढे पाठ या दिवसात नक्कीच करावे. अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. याला जास्तीत जास्त बघा 1.5 तास लागेल. बघा एवढ्या दिवस नाही शक्य झालं तरी काही अडचणी असतील तरी देखील तुम्ही बघा मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पूर्ण श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. नक्कीच करायचा आहे. हा ग्रंथ नसेल तरी देवी महात्म्याचं पठण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर पाठ केल्यानंतरही मांसाहार करायचा नाही आणि आधीही मांसाहार करायचा नाही हे आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर हा पाठ तुम्ही काळभैरवाष्टक लावून म्हणजेच याला भैरव चंडी असं म्हटलं जातं.
जर कालभैरव अष्टक लावून जरी केला ना तर अतिशय उत्तम, अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर तुमच्याजवळ बघा कुठेही जवळपास केंद्र असेल तर तिथे देखील ही सेवा होत असते. तर घरात नाही शक्य झालं तर तुम्ही तिथे जाऊनही सेवा नक्कीच करू शकता. या आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरली जाते. तुम्ही जर बघा एखादी सवाष्णीला जेवू घातल्यानंतर यथाशक्ती तिची ओटी भरली तरीही चालणार आहे. अगदीच तुम्ही बघा नारळ, ब्लाऊज पीस, दक्षिणा यावर ठेवायचे आहे आणि त्या स्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता किंवा श्रवण केलं तरीही चालणार आहे. जेवढी जमेल तेवढीच सेवा करा. अत्यंत प्रभावी या सेवा आहे. कुळाचार झाले बघा हा झालाच पाहिजे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.